भरी न भर की हो परिवार का भोलेनाथ दया करना भोलेनाथ दया करना तेरे भरोसे शंभु बाबा दया करना तेरे भरोसे सारी जग ने पकड़ाया है पूरी संभाला है सारी जग ने पकड़ाया है उन्हें ही संभाला है ना जिनके भरोसे हो घर के भरोसे हो परिवार के भरोसे हो भाई के भरोसे हो उनके भरोसे भोलेनाथ दया करना तेरे भरोसे भगवान दया करना तेरे भरोसे। भगवान की बोल शंकर भगवान की नीलकंठेश्वर भगवान की। सगळ्यांनी आपापल्या पूजेचं साहित्य समोर ठेवा आणि आता इकडे लक्ष द्या. शिवपुराणामध्ये सांगितलं भगवान शंकराचं पहिलं ज्योतिर्लिंग गुजरात प्रांतामध्ये प्रगट झालं. सौराष्ट्र प्रांतामध्ये एक वेळेचा असा प्रसंग झाला. चंद्रलोकाचा स्वामी आहे चंद्र आणि ह्या चंद्र महाराजाचं लग्न दक्षाच्या 27 मुली सोबत झालं. 27 मुली दक्षाने एकाच घरामध्ये दिल्या. कोणाला? चंद्राला. आता ह्या 27 मुली म्हणजे 27 नक्षत्र आहेत आणि 45 मिनिटाचं एक मुहूर्त असतं. तसं हे प्रत्येक मुहूर्ताला एक नक्षत्र बदलत असतं आणि एका नक्षत्रामध्ये 45 मिनिटं व्यतीत होत असतात. मग आपण जेव्हा जन्म घेतो ना, या जगामध्ये येत असताना कोणत्या नक्षत्रामध्ये जन्माला आले त्याच्याहून आपल्या जीवनाचा बायोडाटा तयार होत असतो. सोप्या भाषेत आपलं भविष्य तयार होत असतं. असे अनेक नक्षत्र आहे. मूळ नक्षत्र आहे, आद्रा नक्षत्र आहे, शततारका आहे. पंचांगामध्ये बघा तुम्ही, या 27 मुलीचं लग्न चंद्रासोबत झालं आणि ह्या 27 मुलीला चंद्र आपल्या घरी घेऊन आला. आता याने सगळ्या बायकांना समान वागणूक द्यायला पाहिजे होती, समान प्रेम द्यायला पाहिजे होतं, समभाव सगळ्यांशी ठेवायला पाहिजे होता. पण ह्या 27 जणीमध्ये एक त्याला अधिक प्रिय होती. तिचं नाव आहे रोहिणी. आणि ती रोहिणी चंद्राला अधिक प्रिय असल्यामुळे बाकींच्या पत्न्यांकडे पाहिजे तितकं तो लक्ष देत नव्हता आणि पाहिजे त्यांच्या तितक्या गरजा पुरवत नव्हता. म्हणून ह्या चंद्राबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये दुःख होतं आणि ह्या सगळ्या जणी आपल्या वडिलाकडे म्हणजे दक्ष महाराजाकडे गेल्या. आणि सगळ्या जणीने दक्षाला एका मुखाने सांगितलं, म्हणले बाबा तुम्हाला का ह्या भूमंडलावर पुन्हा मुलगा भेटला नसता का? तुम्ही अशा घरी आम्हाला